तुम्हाला मागे बोर्ड दिसत असेल, टिटवाळ्याला पोहोचलोय। आता डायरेक्ट आपण ऑटोमध्ये बसूया आणि डायरेक्ट व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी गणेश आठवे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज चाललोय मी टिटवाळ्याला दर्शन घेण्यासाठी। आज आहे मंगळवार। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। तर चला आता मित्रांनो, आपला आजचा प्रवास सुरुवात करूया। आजचा ब्लॉग असेल टिटवाळा गणपती दर्शन। तर आपला प्रवास कसा असेल आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण स्टेशनला जाऊया। चला, टिटवाळा रिटर्न। तर मित्रांनो, आता स्टेशनला पोहोचलो आहे। मस्तपैकी तिकीट वगैरे काढलेली आहे। आता गाडीचा वेट करतो आहे। गाडी वगैरे आली नाही आहे, बघू कधी येईल काय। इंडिकेटरवर बघून आता माहिती पडेल काय ते। चला आता गाडीचा वेट करूया आपण। 12:54ची गाडी आहे आपली। कसारा फास्ट आहे, 3 नंबरवरून लागले। तर आता 2 मिनटात गाडी येईल। 12:52 झालेत। चला आता गाडी येण्याचा वेट करूया आपण। चला, तर आपली गाडी आलेली आहे। आता कसारा गाडी आलेली आहे 12:54 बघा। आपली गाडी आलेली आहे। चला आता गाडी बसून मित्रांनो, आता ट्रेनमध्ये बसलो आहे। चला आता डायरेक्ट टिटवाळा स्टेशनला भेटल्यावरच आपण भेटू। टिटवाळा स्टेशनवर उतरल्याच्या नंतरच भेटूया। चला, सो मित्रांनो, आता ट्रेनमधनं उतरलो आहे आणि पोचलो आहे टिटवाळ्याला। तुम्हाला मागे बोर्ड दिसत असेल, टिटवाळ्याला पोचलो आहे। आता डायरेक्ट आपण ऑटोमध्ये बसूया आणि डायरेक्ट मंदिराकडे रवाना होऊया। चला, मंदिराकडे भेटल्यावरच आपण आता मित्रांनो, मी दरवर्षी येतो टिटवाळ्याला आणि दरवर्षी बाप्पांचं दर्शन घेतो। दरवर्षी अंगारकीला येतो, पण यावर्षी आपण मस्तपैकी ब्लॉग बनवूया बोललो दर्शनाचा। तर दरवर्षी कोण ना कोणतरी असतंच माझ्यासोबत दर्शनाला। तर आज एकटा आलो आहे मस्तपैकी। आता दर्शन वगैरे घेऊया मस्तपैकी। आपण आता जाऊया मंदिराकडे। चला, आता पहिलं ऑटो पकडायची आपल्याला, ऑटोतनं जाऊया। चला, आणि आज अंगारकी असल्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे मंदिरात। तर पाहूया गर्दी किती असेल, आता कळेलच आपल्याला आता मंदिराकडे गेल्यावरच। मित्रांनो, आता ऑटो पण भेटलेली आहे आपल्याला। थोड्या वेळात आपण मंदिराकडे पोहोचेल। जवळ पोचलेलो आहे आणि आता जे रिक्षातनं उतरलो आहे आणि चला आता आपण मंदिराकडे जाऊया डायरेक्ट। आता बघूया किती गर्दी आहे काय ते आपल्याला आता मंदिरात गेल्यावरच कळेल आता आपल्याला। अंगारकी आहे म्हणून भरपूर जत्रा लागली आहे बघा, फुल गर्दी झाली आहे टिटवाळ्याला। अंगारकी असल्यामुळे भरपूर गर्दी आणि जत्रा वगैरे चालू आहे बघा। लहान पोरांचे खेळणं वगैरे सर्व सामान वगैरे आहे।
तर मित्रांनो, आता दुकानातून बाहेर पडलेलो आहे आणि जर तुम्ही टिटवाळा मंदिरात गणपतीला दर्शनाला वगैरे आला तर दुकानामध्ये खूप छान प्रकारच्या मूर्त्या होत्या, वस्तू होत्या पूजेच्या. जर आलात तर नक्की व्हिजिट मारा. तर मित्रांनो, आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. वर्षाचा पहिला मंगळवार जो होता, आपण सिद्धिविनायकला गेलेलो दर्शनाला आणि आज दुसरा मंगळवार आहे. तर म्हणजे अंगारकी आहे वर्षाची, त्यामुळे मी टिटवाळ्याला आलो दर्शनाला. तर तुम्ही पाहिलं दर्शन वगैरे पण झालेलं आहे, भरपूर गर्दी होती. तर चला आता. सो आज उपवास पण आहे माझा. दिवस फक्त सकाळी मी खिचडी खाल्ली आहे, खिचडी खाऊन तेवढं बाहेर निघालो. बाकी मी दिवसभर काहीच नाही खाल्ले, पाणी पण नाही पिलं अजून. पाणी पण जरा पितो आता नंतर थोडं वेळ. अजून म्हणजे दर्शन वगैरे झालेलं आहे छान. तर मित्रांनो, झालं आहे प्रसाद वगैरे पण घेऊन आता मस्तपैकी आता घरी जायची वेळ झालेली आहे. खूप गर्दी होती. अंगारकी चतुर्थी निमित्त फुल गर्दी, जाम फुल. म्हणजे बोलतात ना की जसं काही गणपतीमध्ये एवढी गर्दी असते ना, एवढी गर्दी बाप रे. आता मी लाईन कधी लावलेली, 2 वाजता लावलेली, आता 4 वाजता बाहेर पडलो आहे. सो आता अंगारकी म्हणजे आता 2023ला एकच अंगारकी आहे, जी जानेवारीमध्ये आहे. म्हणजे नाहीतर वर्षातून 2 अंगारकी असतात. तर सो मित्रांनो, आता टीका बिका लावून घेतलेला आहे मस्त. टीका कसा वाटतो एकदम कमेंट करून नक्की सांगा. टिटवाळ्याचा ब्लॉग होता, टिटवाळा गणपती दर्शन. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. आपण असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊया. तोपर्यंत टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. श्री महागणपती टिटवाळा नमो नमः. चला.